धन्यवाद ईश्वर. थँक्यू जीसस. डोळे बंद करूया, प्रार्थना करू. परमेश्वरा, प्रभू येशूच्या नावात तुझ्या चरणाजवळ येत आहे. हे देवबाप्पा, आम्ही विश्वास ठेवतो का तू आमच्यामध्ये आहे. परमेश्वरा, देवबाप्पाची काही भक्ती केली, तू आशीर्वादित केली. देवा, तुझे लेकर तुझ्यासाठी आलेले आहेत. त्यांना रिकामं पाठवू नको. आज तू त्यांच्याशी बोल. पवित्र आत्मा तू त्यांना स्पर्श कर. पवित्र आत्मा तू त्यांना आशीर्वादित कर. पवित्र आत्मा आज या वचनांद्वारे तू आशीर्वादित कर. मला चालव प्रभू. पवित्र आत्मा मला शिकव प्रभू. माझ्या होठ माझे असू दे, पण शब्द तुझे असू दे. आणि आजच्या वचनाद्वारे तुझ्या लेकरांना आशीर्वादित कर. येशूच्या नावात प्रार्थना करते, आमेन. प्रेज द लॉर्ड. बायबलमध्ये दिलेलं आहे. बरेचदा आम्हाला आशीर्वाद मिळत नाही, होय ना. बरेचदा आमच्या जीवनामध्ये समस्या दूर होत नाही, टेन्शन दूर होत नाही, निराशा निघून जात नाही. बायबलमध्ये दिलेलं आहे की सर्व काही देवाच्या वचनानुसार आम्हाला आशीर्वाद मिळतात. कशाने मिळतात? वचनानुसार. कारण एशिया 55 मध्ये असं बायबलमध्ये दिलेलं आहे. एशिया 55 अध्यायामध्ये प्रभूचं वचन असं सांगतं की देवाचं एकही वचन कार्य केले विना राहत नाही. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन कार्य केल्याशिवाय देवाकडे परत जात नाही. प्रेज द लॉर्ड. काढू आपण वचन. एशिया 55 अध्याय आणि 11 वचन. तसेच जे माझे वचन माझ्या मुखातून निघते ते होईल. ते माझ्याकडे रिते परत येणार नाही, परंतु ते जे मी इच्छितो ते पूर्ण करीन. ज्यासाठी मी ते पाठवले आहे ते साधीन. प्रभू म्हणतो या ठिकाणी की माझे जे वचन आहे, जे माझ्या मुखातून निघालेले आहे, ते माझ्याकडे रिते परत येणार नाही. कसे येणार नाही? रिकामे. तसं म्हणून प्रभूने एक पावसाचं उदाहरण दिलेलं आहे 10व्या वचनात. काय पावसाचं उदाहरण दिलंय? जसं आकाशातून पाऊस पडतो, जसे हिम खाली उतरून येते आणि ती त्याकडे परत जात नाही, परंतु भूमी भिजवतात, झाडपाला उत्पन्न करील आणि अंकुर फुटवील, असे निघते, असे करून पेरणाऱ्याला बीज आणि खाणाऱ्याला अन्न देतात. प्रेज लॉर्ड. बायबल सांगतं की पाऊस जो असतो किंवा बर्फ जे असतो, हिम म्हणजे बर्फ, हे खाली उतरल्यानंतर संपूर्ण भूमीला काय करतात? भिजवतात. काय करतात? आणि भिजवल्यानंतर बायबलमध्ये दिलंय का ते भूमीला भिजवून झाडपाला उत्पन्न करतात. काय उत्पन्न करतात? जमिनीला. हा. किंवा अंकुर फुटवून पेरणारा जो पेरतो त्याला बीज मिळतं, आणि जे अन्न खाणारे आहे त्यांना अन्न मिळतं. खाणाऱ्याला अन्न, पेरणाऱ्याला बीज. पाऊस देतो. कोण देतो? पाऊस देतो. वरून पाऊस पडल्यानंतर काहीतरी उगवल्याशिवाय राहत नाही. पेरणाऱ्याला बीज मिळतं, खाणाऱ्याला अन्न मिळतं. तर प्रभू काय म्हणतो की तसेच जे माझे वचन माझ्या मुखातून निघते ते होईल. ते माझ्याकडे परत येणार नाही. देवाचं वचन प्रभूने त्या पावसाप्रमाणे सांगितलेलं आहे. जर पाऊस जमिनीवर पडला, गवत तरी तिथून उगवतं. काही बी नाही उगवलं तर गवत तरी उगवतं. तसं परमेश्वरचं वचन म्हणतो की माझं वचन तसंच आहे, माझ्या मुखातून निघणारा शब्द तसाच आहे, ते रीते माझ्याकडे परत येणार नाही. आणि म्हणून प्रभू काय म्हणतो? जे मी इच्छितो ते पूर्ण करीन. ते वचन पूर्ण करीन. ते वचन काय करेल? पूर्ण करील. आणि ज्यासाठी मी ते पाठवले आहे ते साधील. आता जर देवाने आम्हाला वचन पाठवलेलं आहे की मला बसलेल्या माराच्या वळाने तुम्हाला आरोग्य मिळेल, मग हे वचन प्रभू काय साधणार नाही का? ह्या वचनाद्वारे आम्हाला आरोग्य मिळणार नाही का? समजा प्रभू वचन देतो की मी तुम्हाला कोणत्याही वस्तूची वाट पडू देणार नाही. तरुण सिंहाला अन्नाची वाट पडेल, पण तुम्हाला कोणत्याही चांगल्या वस्तूची वाट पडणार नाही. मग आम्हाला का वाट पडते? का आम्हाला आरोग्य मिळत नाही? का देवाचं वचन आमच्या जीवनात पूर्ण होत नाही? आज आपण वचनातून बघणार आहे. काय करणार आहे? वचनातून बघणार आहे. जर परमेश्वर म्हणतो की माझ्या मुखातून निघणारा प्रत्येक वचन ते रीते परत येणार नाही, ते कार्य केल्याशिवाय राहणार नाही,
मग देवाचं वचन आमच्या जीवनामध्ये का पूर्ण होत नाही? बायबलमध्ये दिलेलं आहे की सैतान आमच्या हृदयातून वचन चोरतो. काय करतो? जसं एखादं बी भूमीवर जर पडलं तर पटकन पाखरं येऊन उचलतात. काय उचलतात पाखरं? बी पडलेलं काय करतात? पाखरं पटकन उचलतात. तसं बायबलमध्ये दिलेलं आहे की जेव्हा आम्हाला आशीर्वादाचं वचन मिळतं किंवा जेव्हा आम्हाला आरोग्याचं वचन मिळतं, जेव्हा देवाच्या कृपेचं वचन मिळतं, तसा सैतान येतो ना, पटकन तो उचलून जातो. काय करतो तो? काढू ते वचन. मत्ती शुभवर्तमान 13 अध्याय आणि 18 वचन. मत्ती शुभवर्तमान 13 अध्याय आणि 18 वचन. विश्वास ठेवा, आज आपल्याला वचनातून शिकायचं आहे की आम्हाला सैतानाला आमच्यातलं वचन चोरू द्यायचं नाही. मत्ती शुभवर्तमान 13 अध्याय आणि 18 वचन. वाचा जोरात कोणीतरी. मत्ती शुभवर्तमान 13 अध्याय 18 वचन. जर तुम्ही पेरणाऱ्याचा दाखला ऐकून घ्या. जेव्हा कोणी राज्याची गोष्ट ऐकतो पण ती त्याला समजत नाही, तेव्हा दुष्ट येतो, त्याच्या अंतःकरणात पेरलेले ते हिरावून घेतो. वाटेवर पेरलेला तोच आहे. दुष्ट येतो, अंतःकरणामध्ये पेरलेलं जे आहे ते हिरावून घेतो. दुष्ट येतो ना. जर आम्हाला देवाचं वचन कळालंच नाही तर दुष्ट येतो आणि आमच्यातला जो वचन आहे तो हिरावून घेतो. प्रेज द लॉर्ड. आमच्यामधलं जो देवाचं वचन आहे ते कार्य केल्याविना राहणार नाही. तो आमच्या जीवनात आम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. पण जर पहिली गोष्ट जर आम्हाला वचन कळालं नाही तर दुष्ट येतो आणि काय होतं त्याच्यानंतर पुढचं 20 वचन. आणि मग खडकाळ जागेवर पेरलेला हाच आहे की तो वचन ऐकतो आणि लागलीच आनंद घेतो, तरी त्याच्यामध्ये मूळ नाही, म्हणून थोडाच वेळ टिकतो. वचनामुळे संकट आले, पाठलाग झाला का लागलंच तो अडखळतो. 22. आणि काटेरी झाडांमध्ये पेरलेला हाच आहे की जो वचन ऐकतो, जगाची चिंता, द्रव्याची भूल वचनाला गुदमरतात आणि निष्फळ करतात. प्रेज द लॉर्ड. आमच्या अंतःकरणात जेव्हा आम्ही वचन ऐकतो, पहिली गोष्ट समजलं नाही का दुष्ट तो घेऊन जातो. तिसरी गोष्ट, जर काही संकट आले, काही त्रास झाले आमच्या जीवनात, तो आम्ही वचन विसरून जातो. आम्हाला जेव्हा वचन ऐकतो आम्हाला खूप आनंद होतो. अरे देव मला आशीर्वादित करणार आहे, देव माझी परिस्थिती बदलणार आहे, अरे देव मला उंच करणार आहे, कारण प्रभूने वचन दिलेलं आहे, मी तुला मस्तक करेल शेपूट नाही, मी तुला उसने देणारे बनवेल, उसने घेणारे नाही. पण जर आमच्याकडे एक रुपया पण नसेल, आमच्या घरातच काही नसेल, मग आम्ही सर्व टेन्शन घेत बसू. आता काय करायचं, आता कुठं जायचं, लाईट बिल भरायचे, घरामध्ये धान्य नाही, किराणा सगळा संपलाय, बऱ्याच ठिकाणी खर्च करायचे पण 1 रुपया पण नाहीये. मग आम्ही काय होतो, चिंता, टेन्शन मध्ये हे जे वचन आहे ते गुदमरतं. ज्या वचनाला फळ येणार आहे, पण आम्ही असं विश्वास नाही ठेवत, देव आहे ना, देव माझी परिस्थिती बदलेल, आज माझ्याकडे नाही पण येणाऱ्या दिवसांमध्ये मी उसने देईल पण उसने घेणार नाही. हे वचन आम्हाला आज शिकायचं आहे, असं घट्ट धरून ठेवायला. एक सैतानाला चोरू द्यायचं नाही, त्याला गुदमरू पण द्यायचं नाही. कारण चिंता, टेन्शन, क्लेश किंवा आमच्या जीवनातल्या समस्या याच्यात ते वचन जे आहे ते गुदमरून जातं. काय होतं, समजा जर एखाद्या नाही का याच्यामध्ये पडलं, वचन एखाद्या जागेमध्ये जमिनीमध्ये पडलं, पण तिथे काटे कुसळे जर उगवले तर जे फळ देणार वचन आहे, ते झाड आहे, ते काय होतं, ते फळ देत नाही. आपण का पेरणी केल्यानंतर तिथलं ते निधन काढून टाकतो, गवत बिवत काढून टाकतो, है ना. गवत बिवत काढतात शेतकरी लोक, कारण की ते चांगलं यावं. मग आम्ही वचन पण ऐकून घेतो ना, चिंता पण करतो ना, टेन्शन पण घेतो आणि सगळ्या गोष्टींचा आम्ही काय करतो, त्रास करून घेतो. मग ते वचन काय होतं, वाढत नाही, फळ देत नाही. आता आम्हाला
शिकायचंय की वचन आम्हाला चोरू द्यायचं नाही. आता बघा बायबलमध्ये दिलेलं आहे की ज्यावेळेस लूक शुभवर्तमान 10व्या अध्यायामध्ये, लूक शुभवर्तमान 10व्या अध्यायामध्ये परमेश्वराने आम्हाला वचन दिलेलं आहे. लूक शुभवर्तमान 10व्या अध्यायामध्ये काय वचन दिलेलं आहे बघा बरं देवाने आम्हाला. 10वा अध्याय आणि 17 वचन. नंतर 70 जण आनंदाने माघारी येऊन म्हणाले, हे प्रभू, तुझ्या नावाने भूते देखील आमच्या स्वाधीन होतात. प्रेज द लॉर्ड. शिष्यांना येशू ख्रिस्ताने एक अधिकार दिला होता. काय अधिकार दिला होता? का तुम्ही माझ्या नावाने भूते पण घालून द्या, रोग बरे कराल, आजार बरे कराल. आणि हा अधिकार दिल्यानंतर हे जे शिष्य होते येशूकडे आले आनंदाने आणि येशूला म्हटले, प्रभू प्रभू, येशू येशू, तुझ्या नावाने भूते पण आमच्या स्वाधीन होतात. आम्ही आजारांना प्रार्थना करतो आणि ते बरे होत आहेत. पण प्रभू येशू काय म्हटलं बघा 18 वचन. तेव्हा तो त्यांना म्हणाला, मी सैतानाला विजेसारखा आकाशातून पडताना पाहिलं. सैतानाला कसं पाहिलंय? विजेसारखा. आता इथे सैतानाची बोलण्याची काही गरज होती का? हे लोक आनंदात होते मस्त. आणि येशूला म्हटले की प्रभू येशू, तुझ्या नावाने भूते पण आमच्या स्वाधीन होतात. येशू इथं म्हणतोय, मी सैतानाला विजेसारखा खाली पडताना पाहिलंय. पण प्रभू येशू काय म्हटलं? 18 वचन 19 वचन. मी तुम्हास साप विंचू तुडवण्याचा आणि वैराच्या सर्व शक्तीवर अधिकार देतो. तुम्हाला काहीच कोणत्याही प्रकारे बाधणार नाही. प्रेज लॉर्ड. मी तुम्हाला वैराच्या सर्व शक्तीवरचा अधिकार देतोय. काहीच बाधणार नाही, कोणत्याही प्रकार बाधणार नाही. साप विंचू तुडवण्याचा अधिकार देतोय. आज आम्हाला काय करायचं आहे? तो अधिकार वापरायचा आहे. पेत्र जेव्हा वादळ पाहिलं आणि तो घाबरायला लागला आणि म्हटलं, प्रभू मला वाचव, मी बुडायला लागलो. प्रभू येशू त्याला म्हटला, अरे अल्पविश्वासू, मी कुठपर्यंत तुमच्या बरोबर राहणार. येशूची इच्छा काय होती? की त्याने वादळाला थांबवावं येशूच्या नावामध्ये. आज प्रभू येशू या ठिकाणी म्हणते, मी तुम्हाला विंचू आणि साप तुडवण्याचा अधिकार दिलेला आहे. आणि तिथं पेत्र वादळाला पाहून घाबरतो. आज आम्हाला अधिकार शिकायचंय. सैतानाला आमच्यातलं वचन चोरू द्यायचं नाही, चोरू द्यायचं. जर देवाने तुम्हाला वचन दिलेलं आहे का मी तुम्हाला आशीर्वाद देईनच देईन, समस्या पहिले येतील. सैतान आमचं वचन चोरायला येईल. सैतान आमच्यामध्ये कुणाच्या द्वारे निराशामध्ये तुम्हाला टाकेल. तुमच्या पतीच्या द्वारे, तुमच्या मुलांच्या द्वारे, तुमच्या नातेवाईकांच्या द्वारे, तुमच्या शेजाऱ्यांच्या द्वारे तुम्हाला इतकं चिंतेमध्ये टाकेल तो. ते वचन पण तुम्ही विसरून जा. पण आज आम्हाला काय ठरवायचंय? आम्ही वचन विसरणार नाही, वचन पकडून ठेवू घट्ट. देवाने आम्हाला तो अधिकार दिलाय. मी तुम्हाला साप विंचू तुडवण्याचा अधिकार दिलाय आणि वैराच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिलाय. तुम्हाला कोणत्याही प्रकारे बाधणार नाही. विश्वचन. तथापि भूते तुमच्या स्वाधीन होतात, यात आनंद करू नका, तर तुमची नावे स्वर्गामध्ये लिहिले म्हणून आनंद करा. प्रेज द लॉर्ड. तुमच्या जीवनात चिन्ह चमत्कार होतात म्हणून आनंद नका करू. तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळतात म्हणूनच आनंद नका करू. तुमची नावे स्वर्गात लिहिली गेली आहेत म्हणून तुम्ही आनंद करा. प्रेज द लॉर्ड. कुठे लिहिली आमची नावं? स्वर्गाच्या डायरीमध्ये. म्हणून आम्हाला देवाची भक्ती करायची, म्हणून आम्हाला देवाची आराधना करायची, म्हणून आम्हाला देवाला उंच करायचे, म्हणून आम्हाला देवाची स्तुती करायची. प्रेज द लॉर्ड. आमची नावे कुठे लिहिलेली आहेत? स्वर्गामध्ये लिहिलेली आहेत. आज आपल्याला एकच गोष्ट शिकायचे, आमच्यातलं वचन देवाचं चोरू द्यायचं नाही. प्रेज द लॉर्ड. कारण देवाने वचन काय दिले की मी माझ्या मुखातून निघालेला प्रत्येक वचन रित्ते परत येणार नाही. कार्य केल्याशिवाय ते राहणार नाही. मग तेच वचन आमच्या जीवनातून सैतानाला चोरू द्यायचं नाही. आम्हाला स्वर्गामध्ये आमची नावं लिहिलेली आहेत. सैतान म्हणाल, बघ तुझ्या जीवनात तुला तर देवाने निवडलंय, अजून काहीच परिस्थिती बदलली नाही, अजून काहीच तुला थोडंसं दुखतंय, मग त्रास
मग तुझ्या घरामध्ये तुझी लेकरं पण अजून बदललेली नाहीये, तुझी परिस्थिती आहे तशीच आहे, वचन आम्हाला सोडायचंच नाही. माझा देव माझ्या बरोबर आहे, माझा देव माझ्या घरात आहे, माझ्या देवाने मला निवडलेलं आहे, माझ्या देवाने मला आशीर्वादित केलेलं आहे, माझ्या देवाने मला त्याच्या रक्ताने विकत घेतलेलं आहे. मी देवाचं लेकरू आहे, मी देवाच्या राज्याचं वारसदार आहे. आनंद करा, तुमची नावे स्वर्गात लिहिलेली आहे. प्रेज द लॉर्ड. बघा, तुम्ही जेव्हा आनंद कराल ना, जोपर्यंत तुम्ही आनंद करणार नाही देवाच्या वचनामुळं, तोपर्यंत सैतान आमच्यातून पळून जाणार नाही, सैतान आम्हाला सोडून जाणार नाही. म्हणून बायबल सांगतं की सैतानाला अडवा म्हणजे तो तुमच्यापासून दिलेलं आहे बायबलमध्ये. सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कुणाला गिळावं म्हणून शोधत फिरतो. तो कंटिन्यू त्याचा शोध चालू आहे, कंटिन्यू तो आमच्या जवळ आम्हाला गिळून फाडण्यासाठी आणि गिळण्यासाठी आम्हाला शोधतो. पण आमच्याकडे जर वचन असेल, ते वचन जर आम्ही सैतानाला चोरून दिलं नाही, त्याच वचनाद्वारे आमच्या जीवनामध्ये देव कार्य करेल. प्रेज द लॉर्ड. तर आम्ही तो अनुभव घेतलेला आहे, कशा प्रकारे सैतान वचन चोरतो. आम्हाला वचन घट्ट धरून ठेवायचं आहे, कारण वचनामध्ये जीवन आणि आत्मा आहे. प्रेज द लॉर्ड. वचन तुम्हाला सैतान कधी ऐकू देणार नाही. वचन तुम्ही जेव्हा बायबल वाचाल तेव्हा तुम्हाला झोप येईल, वचन वाचाल तेव्हा कंटाळा येईल, सगळं काही कराल, पण तुम्हाला वचन वाचल्यानंतर, बायबल पुढे घेतल्यानंतर तुमची इच्छाच होणार नाही तुम्ही ते वाचावं म्हणून. वाचलं तर समजणारच नाही, कारण वचनाद्वारे आशीर्वाद आहे. म्हणून बायबल सांगतं की एका वचनामध्ये आम्हाला कोणत्याही प्रकारची चिंता करायची नाही. जर चिंता कराल, टेन्शन घ्याल, ते वचन आमच्यातून निघून जाईल. काय होईल ते? म्हणून एका वचनात प्रभूने काय दिलेलं आहे, काढू आपण वचन. लूक शुभवर्तमान 12 अध्याय. लूक शुभवर्तमान 12 अध्याय. लूक शुभवर्तमान 12 अध्याय आणि 22 वचन. तेव्हा तो आपल्या शिष्यांना म्हणाला, यामुळे मी तुम्हाला खचित सांगतो, आपण काय खावे काय प्यावे जीवाविषयी अथवा आपण काय पांघरावे अशी आपल्या शरीराविषयी काळजी करू नका. प्रेज द लॉर्ड. काय खावे आणि काय प्यावे आपल्या जीवाविषयी काळजी करू नका, आणि काय पांघरावे अशी आपल्या शरीराविषयी काळजी करू नका. प्रेज द लॉर्ड. कारण बघा 23 वचन. कारण जीव अन्नापेक्षा शरीर वस्त्रापेक्षा अधिक आहे. कावळ्यांकडे लक्ष द्या, ते पेरीत नाही, कापणी करत नाही, त्यांना बळत नाही, कोठारे नाही, तरी देव त्यांना खायला घालतो. पाखरांपेक्षा तुम्ही कितीतरी अधिक मोलाचे आहात. प्रेज द लॉर्ड. पक्षी बळत नाही किंवा त्यांना कोठारे नाही, ते साठवून पण ठेवत नाही. देव म्हणतो मी त्यांची काळजी घेतो. पण त्या पाखरांपेक्षा तुम्ही कितीतरी मौल्यवान आहात. तुमच्या जीवापेक्षा, अन्नापेक्षा जीव आणि शरीर, वस्त्रापेक्षा शरीर अधिक महत्वाचं आहे. आज कित्येक लोक चिंता करून, टेन्शन घेऊन त्यांना बीपी, शुगर, मोठे आजार झालेले. जर तुम्ही डॉक्टरकडे गेला तर डॉक्टर म्हणेल यांनी कसलं तरी टेन्शन घेतले. बीपी वाढलं तर म्हणते यांनी टेन्शन घेतले. शुगर वाढले तर म्हणते यांना कोणतं तरी टेन्शन आहे. प्रभू म्हणतो की अन्नापेक्षा जीव महत्वाचा आहे, आणि तुझ्या कपड्यांपेक्षा तुझं शरीर महत्वाचं आहे. म्हणून कपड्याचं टेन्शन नको घेऊ, मला माझ्याकडे काहीच नाही. प्रेज द लॉर्ड. किंवा जीव महत्वाचा आहे, अन्नाचं टेन्शन नको घेऊ, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, ते पाहिजे. प्रभू म्हणतो की मी जर कावळ्यांची, मी पक्ष्यांची जर काळजी घेतो, तर मी तुमची काळजी घेणार नाही का? त्या पक्ष्यांपेक्षा तुम्ही कितीतरी मौलाचे आहात. प्रेज द लॉर्ड. म्हणून मी मोलाचा आहे. माझ्या देवानी त्याच्या डोळ्यातल्या बुबलाप्रमाणे मला सांभाळतो. माझं नाव त्याच्या तळहातावर कोरलेलं आहे. माझा देव कधी झोपी जात नाही, कधी दुलकी घेत नाही. तो माझा
रक्षक आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. आपल्याला एकच या वचनातून शिकायचं आहे, सैतानाला आमच्यातलं वचन चोरू द्यायचं नाही. आम्ही पाहिलं की देवाने आम्हाला 7 इंच तुडवण्याचा सर्व अधिकार दिलेला आहे, वैराच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिलेला आहे, काहीच आम्हाला बाधणार नाही. थोडस डोकं दुखायला लागलं, काही माहिती मेंदूमध्येच काहीतरी झाले वाटतं, असं म्हणूच नका. प्रेज द लॉर्ड. ते कोणतं तरी आजार आहे ना मेंदूचा, मायग्रेन. हा, मायग्रेन काय म्हणतात तेच का? हा, तेच झालं की काय, पोट दुखायला लागलं, काय किडनी स्टोन झालं की काय माहिती नाही. म्हणजे आम्ही स्वतःच ठरवून बसतो, स्वतःच ठरवून बसतो. पोट कसं थांबलंच नाही, हेच झालं की काय. डॉक्टरच्या अगोदर आमचा रिपोर्ट नील येतो, काय येतो? पॉझिटिव्ह येतो. बघा, विचार करा, प्रभू म्हणतो की मी तुम्हाला 7 इंच तुडवण्याचा अधिकार दिलाय, आणि हे छोटे छोटे आजार आमच्या मुखाच्या द्वारे काय करतो? आम्हीच ओढून घेतो. जर प्रभू म्हणतो की मी तुम्हाला पूर्ण आरोग्य दिलेलं आहे, खचितच तुमची दुखणी मी स्वतःवर घेतलेली आहे, आणि मला बसलेल्या माराच्या वळाने तुम्हाला आरोग्य मिळालेलं आहे, तर काय देवाचं आरोग्य आम्हाला मिळणार नाही? देवाचं आरोग्य आमच्यामध्ये कार्य केल्याशिवाय राहील नाही राहणार. लक्षपूर्वक ऐका, बायबलमध्ये दिलेलं आहे, चिंता केल्याच्यामुळं आमच्यातला वचन सैतान चोरून घेऊन जातो. तू चिंताच करत बस, तू टेन्शनच घेत बस. सैतान आमच्या घरात काही चोरणार नाही. दुष्ट आत्मे जे असतात ना, आमच्या घराला पैसा चोरणार नाही, सोनं चोरणार नाही, तो वचनच चोरेल. फक्त काय चोरेल? त्याला फक्त आमच्यातल्या वचनाची, त्याला माहितीये एकदा यांनी वचन घट्ट धरून ठेवलं ना तर ते आशीर्वादित झालेच झाले. प्रेज द लॉर्ड. म्हणून आज आम्हाला या वचनाद्वारे एकच गोष्ट शिकायचं आहे की आमच्यातला वचन कधीही हेरावून घेऊ देऊ नका, चोरी करून घेऊ देऊ नका. देव जर तुम्हाला म्हणतोय की मी शपथ वाहून तुम्हाला सांगतो, मी तुला आशीर्वाद देईनच देईन, म्हणून देव मला आशीर्वाद देणार आहे. एका वचनात दिले इब्री लोकांपत्रामध्ये, देवाने स्वतःची शपथ घेतली. कुणाची शपथ घेतली? स्वतःची शपथ घेतली. इब्री लोकांपत्र 6 अध्यायामध्ये, इब्री लोकांपत्र 6 अध्याय, आज हे वचन घेऊन जा का देवाने स्वतःची शपथ घेऊन म्हटलेलं आहे का मी तुला आशीर्वाद देईनच देईन. प्रेज द लॉर्ड. इब्री लोकांपत्र 6 अध्याय आणि 13 वचन काढलं सर्वांनी? इब्री लोकांपत्र 6 अध्याय आणि 13 वचन. प्रेज द लॉर्ड. देवाने अब्राहमाला अभिवचन दिले. प्रेज द लॉर्ड. कुणाला अभिवचन दिले? आपण सर्व अब्राहमाप्रमाणे देवाचे संतान आहोत. देव अब्राहमाला म्हटला, त्या आकाशातल्या ताऱ्याप्रमाणे बघ, ताऱ्याकडे बघ, मी तुझी संतती अशी करेन. वाळूच्या कणा इतकी बघ, मी तुझी संतती वाळूच्या कणा इतकी करेन. आणि जो कोणी अब्राहमाप्रमाणे देवावर विश्वास ठेवतो ते अब्राहमाची लेकरं आहेत. आणि जे कोणी देवाची लेकरं आहेत ते अब्राहमाला दिलेल्या देवाच्या वचनाचे वारसदार आहेत. म्हणून मी देवाच्या वचनाचं वारसदार आहे. म्हणून काय म्हणतो बघा देव, देवाने अब्राहमाला वचन दिले जेव्हा तेव्हा ज्याची शपथ व्हावी असा स्वतःपेक्षा मोठा कोणी नसल्यामुळे त्याने स्वतःची शपथ वाहून म्हटले की मी तुला आशीर्वाद देईनच देईन, तुला वाढवीनच वाढवीन. प्रेज द लॉर्ड. मी तुला आशीर्वाद, मी माझी शपथ वाहून देव म्हटला सांगतो. देवाने स्वतःची शपथ घेतली. देवाने या ठिकाणी तुम्ही वाचा वाटला तर परत, मी स्वतःची, देवाने स्वतःपेक्षा देवाला मोठं कोणीच नव्हतं. स्वतःची शपथ वाहून म्हटले की मी तुला आशीर्वाद देईनच देईन, मी तुला वाढवीनच वाढवीन. आणि बायबल सांगतं 15 वचन, आणि याप्रमाणे अब्राहमाने धीर धरून वाट पाहिली तेव्हा त्याला अभिवचनाचे फळ मिळाले. धीर धरून त्यांनी वचनाची वाट पाहिली. अब्राहमाकडे जर शिकलं तर
तर अब्रामाचं शरीर पूर्ण म्हातारं चाललं होतं. देवाने तर सांगितलं तुला लेकरू होणार आहे. सारेचं गर्भाशय पूर्ण निर्जीव झालं होतं. स्त्रियांप्रमाणे तिचं स्त्री धर्म बंद झाला होता. पण तरी देवाच्या वचनातली घट्ट धरून ठेवलं होतं त्यांनी वचन, मी तिला वाढवीनच वाढवीन. त्यांनी स्वतःच्या शरीराकडे नाही पाहिलं, त्यांनी त्याच्या पत्नीच्या शरीराकडे नाही पाहिलं, वचनाकडे पाहिलं. कोणाकडे पाहिलं? देवाने त्याला सांगितलं स्वतःची शपथ घेऊन का मी तुला आशीर्वाद देईनच देईन, मी तुला वाढवीनच वाढवीन. आणि अब्रामाने धीर धरून देवाच्या वचनाची वाट पाहिली, अभिवचनाची वाट पाहिली आणि त्याला फळ मिळाले. फळ मिळाले. प्रेज द लॉर्ड. पण माझ्या जीवनात मलाही फळ मिळेल. माझा देव मला आशीर्वाद देईनच देईन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या मुखातला निघणारा कोणताही वचन देवाकडे रिते परत जाणार नाही. वचन आम्हाला सैतानाला चोरू द्यायचं नाही. वचन सैतानाला चोरू द्यायचं नाही. कशामुळं? पहिली गोष्ट की आम्हाला वचन जर कळलं नाही तेव्हा पण चोरेल. जर आम्ही चिंता समस्या टेन्शन करत राहिलो तेव्हा ते वचन गुदमरेल. आणि म्हणून चिंता करू नका, कावळ्यांकडे बघा प्रभू म्हणतोय. दुसरी गोष्ट, आपण शिष्यांनी कसं प्रभू म्हटलं, तुम्ही आनंद करा, तुमची नावं स्वर्गात लिहिलेली आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला आनंद करायचे प्रभूमध्ये. चिंता करू नका माझ्या लेकरांचं काय होईल, माझ्या मुलींचं काय होईल, माझ्या म्हातारपणामध्ये काय होईल, माझा नवरा माझं कधी बदलेल, माझ्या घरातली परिस्थिती कधी बदलेल. मी तुला आशीर्वाद देईनच देईल, तुला वाढवीनच वाढवेल. माझा देव ज्याने मला आशीर्वाद दिलाय तो मला कधी सोडणार नाही, तो मला कधी टाकणार नाही. प्रेज द लॉर्ड. बोलो येशू मसीह की. डोळे बंद करूया. धन्यवाद येशू. आम्ही वचनात पाहिलं, या वचनात पवित्र आत्मा तू आम्हाला शिकवलं की आमच्यातलं जे वचन आहे सैतानाला चोरू द्यायचं नाही. आजपासून प्रभू आम्हाला शिकव वचन आम्ही कसं घट्ट धरून ठेवावं. धीर धरून अब्रामाने अभिवचनाची वाट पाहिली आणि फळ आलं. आम्हाला शिकव प्रभू की आम्ही तुझ्या वचनाची वाट पाहावी. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. थँक्यू जीसस. बायबल सांगतं की प्रारंभी शब्द होता, शब्दच देव होता. वचन म्हणजे देव आहे. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. हालेलुया. धन्यवाद येशू. थैंक यू जीसस. तेरा नाम काफी है, तेरा शब्द काफी है, तेरा वचन काफी है, तेरी छाया काफी है, तुम रहने से मुझे काफी है यीशु. तेरे पीछे पीछे चलूंगा मैं यीशु, तुम रहने से मुझे काफी है यीशु. तेरे पीछे पीछे चलूंगा मैं यीशु. तेरा नाम काफी है, तेरा शब्द काफी है, तेरी नजर काफी है, तेरी छाया काफी है, तुम रहने से मुझे काफी है यीशु. तेरे पीछे पीछे चलूंगा मैं यीशु. कितने संकट मुझ में रहे, कितने भी बोझ रहे, कितने भी कष्टों में डूबा गया, हार न मैं मानूंगा. तेरा नाम काफी है, तेरा शब्द काफी है, तेरी नजर काफी है, तेरी छाया काफी है, तेरे रहने से मुझे काफी है यीशु. तेरे पीछे पीछे चलूंगा मैं यीशु, तुम रहने से मुझे काफी है यीशु. तेरे पीछे पीछे चलूंगा मैं यीशु.
धन्यवाद येशू. आज आम्हाला कळाले आम्ही सैतानाला वचन सोडू देणार नाही, कारण तुझं वचन रिकाम रित परत तुझ्याकडे परत जाणार नाही. ज्यासाठी तू पाठवले ते पूर्ण सिद्धी झाल्याशिवाय, तो वचन कार्य केल्याशिवाय तुझ्यापर्यंत पोहोचणार नाही, परत रिते जाणार नाही. धन्यवाद येशू. देवा, तू शपथ घेऊन म्हटला मी तुला आशीर्वाद देईनच देईन, मी तुला वाढवीनच वाढवीन. या वचनाद्वारे आज आम्ही प्रत्येकाला, ओ देव बाप्पा, आज आम्हाला प्रत्येकाला तू आशीर्वादित केलं म्हणून धन्यवाद देतो. आम्ही प्रत्येक जण तुला धन्यवाद देतो, तुझे उपकार मानतो प्रभू येशूच्या नावात. जे कोणी वचन ऐकत आहे, जे पाहत आहे, आजारी असेल त्यांना आरोग्य मिळू दे. जे कोणी कर्जात असेल, जे कोणी समस्या टेन्शन मध्ये असेल, आज या वचनाद्वारे हर एक टेन्शन दूर कर प्रभू. देवा, तुझ्या वचनाप्रमाणे तुझ्या लेकरांना आशीर्वाद देतो प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करते. आमेन. प्रेज द लॉर्ड.